त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तहसीलदार श्वेता संचिती, आमदार हिरामनदादा खुसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच त्र्यंबक तालुक्यातील 25 ते 30 सरपंच यांची चंद्र लॉन्स या ठिकाणी शुक्रवारी 10 वाजता बैठक घेण्यात येणार आहे। रेशन कार्ड, लाडकी बहीण योजना, शबरी घरकुल योजना अशा विविध विषयांवर यावेळी या बैठकीत चर्चा होणार असल्याचे आमदार हिरामनदादा खुसकर यांनी सांगितलं। इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी हिरामनदादा खुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी आपापल्या गावची सर्व माहिती घेऊन यावेळी सर्व सरपंचांनी उपस्थित राहावे अशा सूचना आमदार खुसकर यांनी केल्या। ज्या पद्धतीने आपण लोकनियुक्त सरपंच म्हणून पूर्ण गावात मत मागायला जातो, लोकांकडून मताला विनंती करतो, त्या पद्धतीने सर्व सरपंचांची सुद्धा जबाबदारी आहे की प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। महिला गावी गेली असेल तर त्यांना संपर्क साधून कळवण्यात यावे, त्या महिला या योजनेपासून वंचित राहू नये अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या। 15 ते 20 वर्षापासून इगतपुरी मतदारसंघामध्ये सरपंच, काही कार्यकर्ते लाडके बहीण योजना किंवा काही रेशन कार्ड या माध्यमातून वारंवार या ठिकाणी चर्चा आणि बँकेच्या समोर लागलेल्या रांगा, परंतु मागच्या आठवड्यात तहसीलदार मॅडम आणि मी या ठिकाणी एका 2 बँकेत व्हिजिट दिली असताना त्यांच्या काही समस्या ऐकून घेतल्या आणि गेल्या 4 दिवसापूर्वी इगतपुरीमध्ये सर्व बँकेचे बँक मॅनेजर आणि तहसीलदार, CDPO त्या माध्यमातून अतिशय मीटिंग झाली। मीटिंगमध्ये मार्ग काढला की अंगणवाडी कार्यकर्ते बँकवाल्यांनी माझ्याकडे आमच्याकडे विनंती केली की सर ज्या ठिकाणी बँकमध्ये जी काही भाड्याची घर घेतलं तिथं असताना आणि 100-200 महिला आले तर रस्त्यावर रांग लागून जाते आणि पाऊस सुरू असतो, त्याच्यामध्ये 60-70 महिला त्यांच्या खात्यावर पैसे पडले असतात, त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, ज्यांची KYC त्या ठिकाणी झालेली असते ती माहिती नाही। अशा महिला ज्या 5-60-70 महिला येतात तर मग आम्हाला मार्गदर्शन करा। मग त्यावेळेस त्या दिवशी CDPO, अंगणवाडी कार्यकर्ते आणि ग्रामसेवक यांनी बँकेकडून माहिती घ्यायची आणि ज्या ज्या गावी त्या ठिकाणी कोणाला पैसे पडले, कोणाचे KYC झाले, त्या आज महिलांनी या ठिकाणी मला आमच्या आंबोली गावचे सरपंच अनिलजी त्यांना होईल गेल्यानंतर 50 महिलांनी त्या दिवशी, त्याच्यामध्ये 15 महिलांचं त्या ठिकाणी अजून त्यांना खात्यावर पैसेच पडले नाही, म्हणून आज सरपंच घेऊन इकडे तहसीलदार मॅडम आणि गटविकास अधिकारी आणि CDPO आणि जवळजवळ 25-30 सरपंच या ठिकाणी मिटिंग झाली। त्याच्यावर बँकेवाल्याला सुद्धा त्या ठिकाणी मदत करण्यासाठी शुक्रवारी या ठिकाणी लॉन्स या ठिकाणी इथं जवाहर आहे तिथं मीटिंग आयोजित केलेली आहे। त्या ठिकाणी रेशन कार्डाचा इश्यू, लाडकी बहीण आणि जे काही शबरीचे काही घरकुल असे 3 विषयावर मीटिंग ठेवलेली आहे। तर माझी सर्व सरपंचांना विनंती आहे की आपापल्या गावाची सगळी माहिती घेऊन 2 दिवसामध्ये आणि त्या ठिकाणी सर्व सरपंचांनी उपस्थित राहू। ज्या पद्धतीनं आपण लोकनियुक्त सरपंच म्हणून पूर्ण गावामध्ये मतं मागायला जातो, लोकांकडून मताला विनंती करतो, त्या पद्धतीनं आपली सर्व सरपंचाची सुद्धा जबाबदारी की प्रत्येक बहिणीला, लाडक्या बहिणीला योजना मिळाली पाहिजे, त्याचा लाभ मिळाला पाहिजे। काही महिलांना नसेल, ते काही गावी गेले असेल, तिथंसुद्धा आपण संपर्क साधून त्या वंचित राहता कामा नये, त्यासाठी तहसीलदार मॅडम, गटविकास अधिकारी, सर्व बँकेचे मॅनेजर आणि आमच्या CDPO आणि सर्व सरपंच ही मीटिंग आयोजित केलेली आहे। फक्त सरपंचा माझी एकच विनंती आहे की काही समस्या असेल तेवढ्याच त्या दिवशी जर बोललो तर 100% आपण 10 ते 4 वाजेपर्यंत सगळा या ठिकाणी त्याला खुलासा करून शबरी घरकुला असतील, शबरीचे घरकुलं असतील, रेशन कार्ड असतील, काही लोकांना रेशन कार्ड मिळालं पण धान्य मिळत नाही, त्या बाबतीमध्ये सुद्धा चांगली पॉझिटिव्ह चर्चा करून आत्ताच आमचे सरपंच दलपतपूरचे त्यांनी एक माहिती दिली, ती सुद्धा 2 दिवसामध्ये तहसीलदार मॅडम आमच्या भुजबळ साहेबांच्या वैदिशी बोलल्या, मी पण बोललो आणि तो जर इश्यू एक झाला तर पूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, तो या इश्यू या ठिकाणी मांडू। परंतु
डिपार्टमेंटला सुद्धा माझी विनंती आहे की आदिवासी तालुका आहे, आदिवासी मतदारसंघ आहे आणि एक ग्रामपंचायत 22 पाडे, एक ग्रामपंचायत 23 पाडे, काही ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी पोहोचत नाही, काही ठिकाणी लोकांना माहिती मिळत नाही. तर त्यासाठी ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा माझी विनंती आहे की ग्रामपंचायत सदस्याचा त्याचा वार्ड सांभाळून त्या वार्डामध्ये जरी मदत केली तर 100% हा यशस्वी आपला हा जो काही लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडू. महाराष्ट्रामध्ये नाही, जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आपण त्र्यंबक तालुका 1 नंबरला या ठिकाणी. आमच्या तहसीलदार मॅडम अतिशय चांगले रात्रंदिवस पण काम करत आहे, छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी समजून घेत आहे. सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, सामान्य कार्यकर्ता आला तरी त्याला त्याचं काम त्या ठिकाणी समजून काम करून घेत आहे. गट विकास अधिकारीसुद्धा चांगले, आमच्या CDPOनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, परंतु जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्यापर्यंत बँकेचं सुद्धा सगळ्या मॅनेजरचं ते सगळे ऐकून घेऊन त्यांना सुद्धा मदत करायची. तर त्या दिवशी 10 वाजता सर्व सरपंचांनी उपस्थित राहून आपापल्या गावचे प्रश्न सोडवा हीच विनंती करतो आणि थांबतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.